नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर बघा, मी इकडे जनावराकडे आले होते आणि शेळ्याकडे. सकाळी उठल्या उठल्या जनावराकडलं झाडलोट केले. नंतर म्हणलं पाणी पण नाही, वरी गच्चीवरलं टाकीवरली तशीच रिकामी झाली होती आणि खाली पण झाली होती. बोर चालू करून घेतले आणि पाणी वगैरे भरले होते. आता वरलं पण भरलं आहे, पाणी वरून खाली येत आहे. लेकरं पण नव्हते वरी जायला बघण्यासाठी टाकी भरल्या का नाही ती. आणि मला पण वरी जाणं झालं नाही. मग घरामध्ये येत होते तर तोपर्यंत दिसलं साईडला माकड आल्यालं. आता म्हणलं माकडाला बघितले आणि घरामध्ये आले होते. खूप जण साईडला उभं राहिले होते बघण्यासाठी आणि मी जात जात बघितलं तर साईडला दिसलं होतं. मग आता घरामध्ये आल्यावर चपाती भात आणि भाजी केले होते. आता खूप सकाळ लवकरच आवरले होते, त्याच्यामुळं म्हणलं आपल्याला आता थोडा बहुत नाश्ता करून घ्यावा. का तरी लेकरं गेले होते सत्संगला, बाई माझीच राहिली होती एकटी घरी. नाश्ता वगैरे करून घेतला, तोपर्यंत आलं पार्सल. आता हे पार्सल लिक्विड आहे पितांबरीसारखी. पितांबरी घेण्यापेक्षा म्हणलं लिक्विड घेऊन बघूया निघते का नाही भांडे. आणि मला तांबे घासत होते देवाचे आणि देवासाठी पण घासत होतं. बघत म्हणलं कसं आहे काय नाही ते, म्हणून मेशोवरून मागून घेतले होते. हे आहे प्रोडक्ट. आता मग म्हणलं आम्ही लेकरं वगैरे आले होते, जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आणि मला जायचं होतं लातूरला जायचं कारण एवढंच होतं की माझ्या मोठ्या मुलाला ड्रेस घ्यायचा होता कॉलेजमधला. आता त्याला आलेला होता, पण महिना झालं मला काही येवं म्हणलं तर येणं झालं नाही लातूरमध्ये. आणि त्याला पण जा म्हणलं तर त्यानं पण राहू दे म्हणला. पण ॲडजस्ट तर किती दिवस करणार, म्हणून म्हणलं महिना होऊन गेला होता, त्याला ड्रेसच आला नव्हता. म्हणून आज जाऊनच यावं म्हणलं काही बी हुजा. आभाळ हे आलं होतं, पाऊससुद्धा येण्याची शक्यता होती, पण आम्ही निघालो होतो गडबडीत. आता हे घेऊन मला जायचं होतं 1 ग्रॅमच्या शॉपिंगमध्ये. आता तिथं काही थोडी शॉपिंग म्हणजे मला खरेदी करायची होती, ज्वेलरी वगैरे. हेही काम होईल आणि ते पण काम होईल म्हणून आले मी. घरून निघाले गडबडीनं, पण इकडं खूप वेळ लागला होता. आणि त्याला हे ड्रेस फायनली पास पडला आणि घेतलाच, का तरी कंपल्सरी युनिफॉर्म आहे म्हणून ते घेतला. आता काही तोंडानं म्हणत नाही, मागत नाही, काय बोलत नाही. जे असतं ते त्याला त्याच्या तोंडावरूनच ओळखावं लागतं मला तर. असला हा माझा मुलगा आहे आणि कधी हट्ट करत नाही हे दे ते दे म्हणून. आता महिना होऊन गेला होता, मीच त्याला मोहरी घालून आणले होते. इथं माझी रानूबाई, खूप छान मंदिर होतं तिथं रामाचं, आणि तिथं नमस्कार केला. तेवढ्यातच मी फोटो काढले होते. आता घराकडे जायची वेळ झाली, दिवस मावळला होता. इकडली शॉपिंग तिकडली शॉपिंग करण्यात वेळ गेला आणि आम्ही निघालो फायनली. आता पावसाचं वातावरण होतं, इकडं सडाका पण येऊन गेला होता. आता घरचे काय हाल झाले आहेत ते घरी गेल्यावर कळेल.